रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. रसिक मित्र हो, आज आपण माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची घुंगरू या कादंबरीचं अभिवाचन करणार आहोत. माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांनी आजपर्यंत 63 कादंबऱ्या, 40 कथासंग्रह, 51 नाटकं, 10 एकांकिका आणि 8 इतर पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डिश, महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार, मराठा भूषण शिवछत्रपती पुरस्कार, शनेश्वर पुरस्कार असे 25हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्यावरती त्यांना सदस्य म्हणून ते होते. त्याचबरोबर महाराष्ट्र शिक्षक कल्याण निधी याच्यावरतीही ते सदस्य म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळामार्फत संशोधन यासाठी सुद्धा ते सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्रौढ शिक्षण संस्थेमार्फत दीर्घकाळ त्यांनी साहित्य लेखन केलेले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत शालाबाह्य मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. बालचित्रवाणीमार्फत स्क्रिप्ट लेखन, सातारा आकाशवाणीवर दीर्घकाळ पायाच्या गप्पा श्रुतिकेचं लेखन त्यांनी केलेलं आहे. तसेच दैनिक ऐक्य झुंबर पुरवणीत त्यांनी सातत्याने 12 वर्ष दर रविवारी कथालेखन केलेलं आहे. दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, ग्रामोद्धार यामध्ये त्यांनी कथालेखन केलेले आहेत. अनेक 10 दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथालेखन केलेले आहेत. असे सातारच्या मातीत वाढलेले माननीय श्री जगन्नाथ शिंदे म्हणजे एक वक्ता, नाट्य कलाकार, अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनास अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेले आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा ते कार्य करत आहेत. असं बहुरंगी आयामी व्यक्तिमत्व यांचं लेखन आज आपणासमोर अभिवाचन करण्याचा योग येत आहे. तर ऐकूया माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू कादंबरी. आय, काय ग बकुळे, तुला एक सांगायचं होतं आय. बोल की ग, अशी गुटमळतीयस का? आय, अगं बोल म्हणती ना वा. बकुळा लाजली, पदराच्या टोकासंग चाळा करत राहिली. सांगतीस ना मग का जाऊ मी तंबूत? आई जाणार ह्या भीतीनं बकुळानं मनात हेका केला. सारा जीव तोंडात आणला आणि म्हणली, आय, माझं पिरेम बसलंय. कोणाव ग? शेवंताबाईच्या काळजावर धारदार तलवार फिरली. राती नव्हती की मला हिऱ्याची अंगठी दिली त्याच्याव. काय होतं हे कळायच्या आत बकुळाच्या डोळ्यापुढं काजवं चमाकलं. शेवंताबाईची 5 बोटं बकुळाच्या गालावर उमटली. काय चुकलं हे कळण्याच्या अगोदरच साऱ्या अंगातनं वारं गेल्यासारखं झालं. रांडे, तोंड वर करून बोलतीयास, पिरम हाय म्हणतीयास. बामनाची ना तू? पिरम कराय निघाली या? अगं तू तमासगिरी नाहीस, बोरडाव नाचणारी. तुला पिरम करायचं तर घुंगरा संग कर, लावणी संग कर, ढोलकी संग कर. बकुळा गाल चोळत होती आणि शेवंताबाई फडाफडा बोलत होती. पिरम करून लगीन कराय भाटा बामनाची नाही तर मराठ्याची लेक नाहीस तू. शेवंताबाई अशी बोलली आणि तरातरा आपल्या तंबूत निघून गेली. बकुळा तशीच उभी होती. आपलं काय चुकलं हे अजून पण तिला उमजलं नव्हतं. आईवर तिचा लय जीव होता. लहानपणापासून आईच्या सहवासात ती वाढली. शेवंताबाई 12 गावं फिरलेली, नाना प्रकारची माणसं तिनं पाहिली होती. पण लेकीवरचा मायेचा पदर तिनं कधीच दूर झाला नव्हता. रोज नवी वाट, नवा गाव, नव्या अडचणी. पण शेवंतानं बकुळाच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही.
मनात आणलं असतं तर तिनं कुठंतरी आश्रमात तिला शिक्षणासाठी ठेवलं असतं, पण ते तिनं केलं नाही. फडाबरोबरच शिकवायला मास्तर ठेवला. वेळ मिळेल तसा मास्तरचं लिहिणं वाचणं हिशोब शिकवायचा. बकुळा शाळेची पुस्तकं जशी शिकायची तशी आईकडून पायात घुंगरं बांधून नाचाय शिकायची, रियाज करायची, गायची. एवढं सारं शेवंतानं बकुळासाठी केलं आणि आज आज खाडकन तोंडात का मारली? बकुळाच्या डोळ्याला धारा लागल्या, डोकं सणकू लागलं. डोळ्यातला अश्रू कुणालाही दिसू न देता ती पळत पळत माळाच्या कडेला आली आणि ओक्साबुक्शी रडायला लागली. कितीतरी येळ तिच्या दुःखाचा बहार ओसरला तरी ती तशीच बसून राहिली. बकुळे, बकुळानं मागं पाहिलं. शेवंताबाई लडखडत येत होती. तिनं आता जरा जास्तच घेतली होती. अलीकडे हे असंच वारंवार होतं. शेवंताबाई पीत होती पण मुजकी, पचली इतकी. बोलताना शब्द बसणार नाही आणि नाचताना ठेका चुकणार नाही याची तिला खात्री असायची. पण आज एखाद दुसरा पेग जास्तीच घेतलेल्याचं स्पष्ट जाणवत होतं. बकुळे, माझ्या लेकरा, मी मारलं ग तुला. बकुळानं आईच्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी बघितलं. बकुळा आता 20 वर्षाची. पहिली अजाणतेपणाची 5 वर्ष सोडली तरी गेल्या 15 वर्षात तिनं आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू बघितलं नव्हतं. कितीतरी बरं वाईट प्रसंग आलं, संकट आली, पण आईच्या डोळ्यात कधी पाणी आलेलं नव्हतं. मग आजच मी तरी काय करू ग पुरे? तुझं प्रेम ऐकून घाबरले ग मी, बेहले. अगं दुधानं तोंड पोळलंय माझं, म्हणून भ्या वाटतंय. शेवंताबाईंनी बकुळाला जवळ घेतलं. बकुळा पण आईच्या कुशीत शिरली. पुरी, तू माझी लेक, तमासगिरणीची ग लेक. आपल्या नशिबी खराखुरा संसार नसतो. आपण संसार करायचा हरा मिठाचा, खोटा खोटा. आज एकाची कारभारीन व्हायचं, उद्या दुसऱ्याची रखेल, तर परवा कुणा राजाची राणी. अगं वगात जसं काम असेल तसं वटवायचं. सकाळी पुन्हा आपलं रोजचं जिनं विचवासारखं, या गावातनं त्या गावात. शेवंताबाई बकुळाच्या पाठीवरनं हात फिरवत सांगत होती. आईच्या मायेनं बकुळाची पण भीती आता चिपली होती. ती धीर करून म्हणली, आय, जन्मापासनं मी फडाच्या ट्रक बरोबर फिरतीया. उभं घालाय मला नक वाटतं सार. पुरी, मला तरी हौस आहे का ग? आय, त्याचा माझ्यावर जीव आहे. आम्ही लगीन करू, संसार करू. अगं कशावर न बोलतीयस एवढं? त्योच म्हणला, बकुळे, तू माझा प्राण आहेस, तमाशा सोड, माझ्या संग चल. म्हणून तो होराळलीस. बकुळे, अगं आपण कोण, त्यो कोण, कोणी बी असू दे, माझा जीव आहे त्याच्यावर. बकुळे, पुरी तमाशातल्या लाईटीत चमकणाऱ्या रूपाव आणि देहाचं प्रदर्शन बघून लय पागल होत्यात. बिना पायक्याचं तोंड्यात येईल ती बोराळत्यात. म्हणे त्या संसार, म्हणे ते खरा संसार नाही मांडत. अगं 4 दिवसाची मौज झाली की आपल्या नशिबी पुन्हा तमाशाचा असतो. शेवंताबाई दूरवर पाहत बोलली. तशी बकुळी चिडली. आय, तू आमच्या पिरमावर जळतीयस म्हणून असं वाकडं तिकडं बोलतीयस. बकुळा अशी बोलली तशी शेवंताबाई काही
काही वेळ झाली निश्चित बसून राहिली. मावळतीला निघालेल्या सूर्याकडे बघत राहिली आणि मग मनाचा हेका करून सांगायला लागली, बकुळा, आजवर तुला कधीच बोलले नाही ते. हुरद्यातलं दुःख तुला कधीच दिसू दिलं नाही. अगं तुलाच काय, कुणालाच सांगितलं नाही. माझं दुःख माझ्याच काळजात जपलं. पर आता नाही राहत. सारं सांगून टाकते तुला. माझा बाप विनोद सम्राट, महाराष्ट्राचा लाडका, कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या सौताच्या हातानं सोन्याचं कडं घातलं होतं माझ्या बापाच्या हातात. मान सन्मान सारं होतं. गुलाबराव सातारकराचा तमाशा उभ्या महाराष्ट्रात मशहूर होता. मी त्याची लेक. लहानपणापासून बोरडाव नाचायची. माझ्या पायात मोरचाल होती, नजरत नागिन होती, आवाजात कोकिळा होती. बापाचा विनोद आणि माझा नाच. गाणं ऐकाय माणसं येडीखुडी व्हायची. अगं त्या येळेला गुलाबराव सातारकराचं तीन ट्रक होतं. 70 माणसं होती. 5000 माणसं बसतील असा तंबू होता. अगं नाचणार नाही एका परास 10 तरण्या ताट्या पुरे होत्या. ऐतिहासिक पौराणिक वाघासाठी 20 पेटार ड्रेस होतं. 4 ढोलकीवालं, 2 पिटीवालं, 2 हलगीवालं आणि 6 झिलकरी होतं. अंग अशी जंगी तमाशा होता बघ. गण व्हायाचा. बाप गणाला सावता पुढे याचा. गण झाला की गवळण, मथुऱ्याचा बाजार. आणि बाजारात बी पेंद्या बनवून बाप बतावणीसाठी बाप बोर्डावर याचा. आणि मग माझी बारी, संगीत बारी. अगं डोळ्याची पापणी फडफडावी तशी पदराबरोबर फेट हवेत उडायचं. हजारोंच्या काळाजावर मी शेवंताबाई एकटी ठेक्यात नाचायची. पब्लिक येडं व्हायचं, खुळं व्हायचं. तो बी तसाच खुळा झाला, येडा झाला. माझ्या रूपाव दिवाना झाला. माझ्या गळ्याव पागल झाला. जिथं तमाशाचं फड तिथं त्यो. कोल्हापूरला थिएटरात गेले तिथं पंढरपुरात तमाशा, आमच्या ट्रक माग त्याची फटफटी. बारामतीला आलो, आमच्या अगोदर त्यो हजर. पुण्यात गेलं, पहिल्या रांगेत हा फटफटीवाला गडी. काय म्हणावं असल्या पेरमाला. अगं माझ्या घोंगरात अडकून पडला होता. लावणी म्हणताना हातात येत होतं ते माझ्या उधळत होता. साताऱ्याच्या फडात 2000ची पैठणी आणली. मुंबईच्या कार्यक्रमात कमरेचा कमरपट्टा आणला. कोल्हापूरला तर कहरच केला. 5 तोळ्याचा कोल्हापुरी साजच आणला. अगं एका शब्दानं कधी काय बोलला नव्हता. पर माझ्या दौलत उधळत होता. खेळ कधी चुकवत नव्हता. जिथं मी तिथं त्यो. आणि त्याचं हे वागणं साऱ्या पोरींच्या नजरेत आल्याविना राहत नव्हतं. शेवंते, भाग्याची ग तू, सुरेखा चिडवायची. तर तारी म्हणायची, पाखरू चांगलंच फसवलंय ग. थोराड हौसा काकू तर म्हणायची, पोरग थोरा मोठ्याचं दिसतंय, रूपानं दौलतीने बी उजवं आहे. नटरंगी म्हणायची, गळाला लागला मासा सोडू नका बर का शेवंता. अगं नशीब असतं लाखात एकीचं असं. कुणी काय म्हणायचं आणि कसं कुणास ठाऊ. मी माझं काळेज हरवून बसले. आजवर आमचं बोलणं नव्हतं, भाषण नव्हतं. त्यानं कधी तंबूत येऊन दुसऱ्या पोरावाने आचकाट विचकाट बोलणं केलं नव्हतं. साधा डोळा कधी मारला नव्हता.
त्यामुळं का काय मी त्याच्या काळजात आणि त्यो माझ्या काळजात. आणि त्यो कधी येऊन बसला ते मला कळलं नाही. पब्लिकमध्ये त्याला बघितला की हुरूप याचा, स्वर लागायचा, गुंगर बोलायला लागायची, अंगात अंगात ताल बिनायचा, अख्खा बोर्ड थराथरा नाचायचा. आमचा तमाशा त्या दिवशी पांधाऱ्याला होता. बारामतीजवळ पांधरं गाव मोठं, 8-10 हजाराची वस्ती, जवळपास 10-12 गावं. गावाभोवती 12 महिनं पाटाचं पाणी वाह्याचं. त्यामुळं उभं शिवार पीक पाण्यानं सदा भरलेलं. ऊसाला नोटांची तुरं लागायचं, कापसाला चांदीचं घड लागटायचं, मळ्यातल्या शेतात मोती माणिक पिकायचं. त्यामुळे या भागात मोक पैसा, पैक्यामागं मरगरी येती तशी दौलत जादा करणारी माणसं बी भेटते ती. त्यामुळे त्या भागात तमाशा करणं म्हणजे जोखमीचं आणि तसंच उखाळा पांढरं होण्याचं लक्षण. आमचा ट्रक माळा उभा राहिला. बघता बघता माळाला राया आली. गडी माणसं स्टेज उभारू लागली, कोणी कानात जोडायला लागली. आम्ही पुरी उगाच इकडं तिकडं फिरायला लागलो. तेवढ्यात हौशी म्हणली, शेवंते तुझी फटफटी आज कुठं दिसना ग? मला बी काही कळलं नाही. आणि खरंच की मी बी न्याहाळलं, फटफटी कुठंच दिसत नव्हती. मनात उगच खुट झालं. ए शेवंता, अगं एवढं मनाला काय लावतीस? येईल आता फटफटीच. त्यो धूर सोडत यायला किती ग येळ लागतो या. महिनेनं घर सोडलं, पर माझं मन थाऱ्यावर नव्हतं. आज का कोण जाणं माझी नजर त्याच्या वाटाकडं लागली होती. स्टेज बांधून झालं, कानात बांधून झाली, चुलीव स्वयंपाक सुरू झाला. बोंग्याची गाडी गावात बोंबलून आली आणि आम्ही पुरी बायकांच्या तंबूत रंगरंगोट्या करायला गेलो. पातळ सोडली, साड्या नेसल्या, आरशामोर बसलो, मेकअप सुरू झाला. मी केस सोडलं, कुणी फणी केली, पायात घुंगरं बांधली, पण मन थाऱ्यावर नव्हतं. फटफटीवाल्याच्या दर्शनासाठी मन आतुर झालं होतं. बाहेरून मॅनेजर गणप्या धावत आला. काय र, तंबू बाहेर मोप पब्लिक जमलंय. अरे मग अडचण काय? गेटवाल्या माणसांना पब्लिक आवरणा, तिकटेला लांब लांब रांगा लागल्यात, दंगल उसळली या, हे ज बेहा वाटतं या. अरे हात उचला, 12 तिकीटा भाडा समज चालू आहे, तरी माणसाचा लोंडा काय आवरत नाही. अरे मग काय करावं म्हणता? 5-10 माणसं द्या. बापाने विचार करण्यात येळ घालवला नाही. रंगपटात पुरुष माणसं होती, त्यांना गेटाव पाठवलं. आमची रंगरंगुटी चालली होती. तेवढ्यात गणप्या परत आला. काय र गणप्या, आता काय? 5-25 पोरांचं टोळकं आलं या. अरे मग फुकट सोडा म्हणतंय. या बघा, अरे शरदरावचे कार्यकर्ते म्हणतात, पर हा तमाशा शरदरावाच्या बापाचा नाही. बाप भडाकला. पोरं ऐकणारी नाहीत व. अरे पोलिसांना बोलवा की. अहो पोलीस बघ्यागच काम करतात व. मग आणखी माणसं हाताशी घ्या. या बघा मी दाडतो. अरे फुकट एकाला आत सोडू नका बरं का, अजिबात कोणाला आत सोडू नका. बापने हालं ना, तसा बाप खेकासला. आता रे अरे काय रे बाबन्या, अरे तुझी म्हातारी मिली का आज गाचाकली? धनी दांगा होईल याचं बिहा वाटतं या. चल मी येतो. बाप पुढं झाला तशी मी आडवी आली. माझं ऐका, पब्लिक जाम आहे नव, मग पोटापुरता धंदा होईल. 5-25 माणसं फुकाट आली मन काय होतंय? या बघा बुताचं देणं दिलं म्हणायचं. शेवंते नाक वळून बोलू न ग. अगं धंद्याचं आम्हाला चांगलं कळतं. आज 5-25 पोरं फुकाट येत्याल,
उद्या 100-125 फुकाट घुसतेली आणि परवाच्याला 100-500 कणात वर करून येतेली. चल र बाबन्या. बाप तरा बाहेर गॅटाव गेला. मी काय बोलणार बाबडी. गप बसले. मनातली भीती अधिकच दाटली. काळीज थरथरायला लागलं. फटफटीवाल्याची याद दाटून दाटून आली. अशा येळेला फटफटीवाला हवा होता असं वाटायला लागलं. अहो काय घडतंय ही कळायच्या आत 15-20 पोरं आमच्या बायकांच्या तंबूत घुसली. आम्ही पुरीच की. कुणी कासोटा घालत होतं, कुणी जंपर बदलत होतं, कुणी साडी सोडत होतं, कुणी घुंगरं बांधत होतं. तर ही फौज आत आली. ती पोरं आली ती सैतानासारखीच. दारू प्यायलेली, तोंडात येईल ते बरळत होती. पुरी बघून लय चेकाळली. थट्टा मस्करी करायला लागली. कुणी खोड्या काढायला लागलं. तशा पुरी पिसाळल्या. तसा त्यांच्या तोंडाचा पट्टा सुटला. आचकट विचकट बोलणं सुरू झालं. मी मधी पडले तर एका मेल्यानं माझा हातच धरला. सोड बहाड्या, सोड की. मी असं मनस्तवर त्यानं माझा पदर वाढला. माझा अर्धा अंग उघडं झालं. आता मी बॉम्ब ठोकणार तोच त्यो आला त्यो वाऱ्यासारखा, बाणासारखा, बंदुकीतल्या गोळीसारखा. त्याचं दोन्ही हात समाज चालू होतं. आता काय घडतंय हे कळायच्या आत ती पोरं आडवी होत होती. कोणी कॉक करून डोंगणाला पाय लावून पळत होता तर कुणी रागात वकत होता. अगं हिंदी सिनेमातल्या सारखी दानादनी चालली होती. कुत्र्यासारखी केकटतच ती 5-25 पोरं बाहेर पळाली आणि मी त्यांच्या कुशीत शिरले. त्यांच्या भल्या मोठ्या छातीवर डोकं ठेवलं. डसा रडायला लागली. त्यांचा हात माझ्या डोक्यावरनं फिरत होता. तो बोलत नव्हता. फक्त त्याचा हात केसावरनं फिरत होता. तेवढ्यात बाप आला. हे सारं बघून त्यानं गप बसायचं ना. पर नाही, त्यो फटफटी वाल्यावरच खेकासला. कोण रा तू? आबा हे पाहुणं होतं म्हणून आमची आबरू वाचली. मी मधी पडली. तसा बाप माझ्यावरच गुरगुरला. म्हणे आमची आबरू वाचली. टवळे, त्याच्या गळ्यात पडतीस होय. मी गप झाले. काय बोलणार. पाहुणं, झाला तेवढा तमाशा पुरा झाला. जा आता. बाप असा बोलला. तो फटफटीवाला बाहेर निघून गेला. बापाचा मला लय राग आला. पर होटाबाहेर सबूत पडला नाही. बाप करडा, मायंदाळा खास्ट. काय बोलणार त्याच्या मोर. म्हणता फटवायाचं. त्याच्यात गेटाव झाल्या गडबडीनं बाप अगोदरच फेंदारलेला. त्याच्या तोंडाला लागून उपयोग नव्हता. पोरीनो, बघत काय राहिलाय तोंडाकडं? रामायण लावलंय का? नाटा फटाफटा उरका. बाहेर आहे बाप वाट बघतोय. आम्ही आपलं मूग गिळून कामाला लागलो. गण सुरू झाला. बाप स्टेजवर गेला. मी हळूच मैनीजवळ गेले. मैनी, बापाचं चुकलंय की. तर काय, एवढं जीवावर होऊन चिपून काढलं मेल्यानं. आणि भुई थोडी झाली होती. आपली आबरू वाचवली त्यांनी आणि आभाराचा सबूत नाही. मैना म्हणली. अगं रागात रासानं गेलं तर नसल. कोण? फटफटीवाला होय ग. काय सांगावं. मैना म्हणली. माझ्या जीवाला घोरच लागला. आज बोर्डा उभं राहिलं माझं मनच तयार होईना. कुणासाठी गायाचं, कुणासाठी नाचायचं. जीव याडापिसा झाला, सायरा वैरा झाला. शेवंता, मैना धावत आली. जी. अगं फटफटीवाला हाय कुठं? अगं पहिल्या रांगत. मी हुरळून गेले. संगीत बारी सुरू झाली. ढोलकी खणानली. डफावर थाप पडली. तोडा वाजायला लागला. डोक्यावर पदर फडफडवीत मी नाचायला लागले. गिरकी घेतली. समोर झाले. पापणीवर उचलली. नजरेला नजर बेडली आणि पायात मोरचाल शिरली. बोहीला पाय उरत नव्हता. साऱ्या अंगात नागिन सळसळत होती.
बाप आज बालताच खुशीत होता. 50-60 हजाराची माया गोळा झाली होती. आजवरच्या खेळात आजचा फड एकदम जोरात होता. संगीत बारी झाली, वगाची पात्र रंगली, वग सुरू झाला. आम्हा नाच्या पुरींना फावला वेळ मिळाला. मी महिनेजवळ गेले. महिने, बोल की ग. पाहुण्याला खुणावतीस का ग? खुणवून दमलीस वय? ए गपगात काळे, अगं त्याला आत बोलव. अगं असं म्हण की. महिनी तीरासारखी गेली. फटफटीवाला आला. आता मीच कावरी बावरी झाले होते. काय बोलावं ते सुचना. मैना शानी तिनं पाहुण्याला खुर्ची दिली आणि सटाकली. तुम्ही होता म्हणून आज आमची आबरू वाचली. तुमचं लय लय आभार. बोलू नका. तसं नाही, पर आमच्या आबाचं चुकले. तुमच्यावर खेकासलं ते. अव जाऊ दे ते. नाही मनावर घेतलं. उद्या पुसेगावात खेळ आहे, सेवागिरीची जत्रा. माहिती आहे मला. 10 दिवस पुसेगावात आहे आम्ही. ती बी ठाव आहे मला. तुम्ही याल? होय, येणार आहे. पर तुम्ही येऊ नका म्हणत असाल तर. तसं नका करू. तुम्ही या, मी वाट बघीन. तर मग आलंच पाहिजे की. हा, होय, आलंच पाहिजे. पुसेगावात सेवागिरी महाराजांची 10 दिवस जत्रा. आमच्या गाड्या दुपारच्याच पोचल्या. गडी माणसं कामाला लागली. स्वयंपाकी चुली पेटवायला लागली. बाप जातीनं लक्ष देत होता. आम्ही पुरी मोकळ्या होतो. मी महिनेला म्हणलं, महिने जरा जत्रेत फिरून येऊया का ग? आबांना विचारलंस का? बघ नाहीतर डापरायचा आबा. चल गुमान. मीन महिना बाहेर पडलो. आज जत्रेचा पहिला दिवस होता. तरी बी दुकानं सजली होती. मेवा मिठाईच्या दुकानांनी रस्त्याची शोभा वाढली होती. खेळणी, सटार फटार, कपडा चोपडा, नारळ, गुलाल, बेल, फुलं. उभं गाव नवं तजेला घेऊन उभं होतं. माणसांची याचा चालू होती. हॉटेलात खमंग शेव चिवडा, कांड बत्तास, वडापावचा वास सुटला होता. हॉटेलात बोंगा किंचळत होता. महिने, देवळात जायचं का ग? नग बाया. का? अगं लगीन झाल्या बिगार देवळात कसं जायचं? आपल्या नशिबी कशाचं लगीन? माझ्या पोटात खड्डा पडला. काय जत्रा बघाय आलाय वाटते. मी दचाकले तर पुढ्यात फटफटीवा आला. काय बोलावं ती मला सुचलंच नाही. कधी आला व? महिनेनं विचारले. सकाळीच. करमतंय का? रात्रीचा खेळ सुटला तसं इथं. बरं, तुम्ही कधी आला? आत्ताच आलो तसं बाहेर पडलो. तुम्ही बोला, मी आलीच. असं म्हणून मैना सटाकली. मी ओळखलं, मैना लय चालू आहे. आम्हाला बोलायला मोकळीक मिळावी म्हणून ती मुद्दाम दूर गेली. राती लय भारी नाचला बघा तुम्ही. आवडलं तुम्हाला? होय, अगदी काळीज हरावलं बघा. इचरू? मी मनाचा हिया करून म्हणलं, अव इचरा की. 10 दिवस तुम्ही इथंच राहणार? होय. कुठं उतरलाय? अव लॉजवर उतरलो या. मी येऊ का? इथं रस्त्यात बोलण्यापरास तिथंच जाऊ. अहो असं काय विचारताय? चला की. आम्ही लॉजवर गेलो. त्यानं आतनं कडी घातली. बोला. हे काय, तुम्ही मला आवाज बोलणार? मग काय म्हणायचं? शेवंता, निस्ती शेवंती. ठीक, शेवंती, निस्ती शेवंती. त्यो माझ्याजवळ आला. तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. तू काय म्हणतीस? फटफटीवाला.
फटफटीवाला. मग आम्हाला तुमचं नाव कुठं ठाव आहे? मग फटफटीवालाच म्हण की. असं काय? सांगा ना तुम्ही तुमचं नाव. अगं फटफटीवाला. असं व काय? मी आणखी लाडात आलं. तसं त्यांनी मला कवेत घेतलं आणि माझ्या कानात पुटपुटलं, जयशिंगराव देशमुख. त्यांच्या त्या गरम उसास्यानं माझ्या अंगात कसं तरी झालं. मी त्याला बिलगत म्हटलं, जयशिंगराव देशमुख. आता आमचं बोलणं थांबलं. त्यांनी मला छातीशी धरलं. सर्वांगावरनं हात फिरत राहिला. मी विरोध केला नाही. डोळं मिटून तो जो करत होता ते त्याला करू देत होते. कितीतरी येळ तो काय बाय बोलत होता. गालाचं, कपाळाचं, केसाचं, मानाचं, पोटाचं, बेंबीचं जे उघडं होतं त्याचं पटापटा मुकं घेत होता. मला नेमकं काय होतंय ते कळत नव्हतं. साऱ्या अंगातनं ईज सळसळत होती. काळीज थरथरत होतं. सारे अंग थरथरत होतं. असं काय होतंय ते माझं मलाच कळत नव्हतं आणि वळत पण नव्हतं. पर बरं वाटत होतं. हवंसं वाटत होतं. राती तमाशात बारी, नाच गाणं, वग, दिवसाचं चोरून भेटणं. रसिक मित्र हो, आज आपण माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा अभिवाचन करत आहोत. तमाशावर आधारित असलेली ही घुंगरू कादंबरी आपण जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ऐकूया, जरूर ऐकत राहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी घुंगरू.